आज आपण बघणार आहोत वांगे आणि बटाट्याची रस्सा भाजी. एका कढईमध्ये आपण आधी तेल टाकून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची आणि हे आपलं कांदा, खोबरं, लसूण, जिरं याची अशी मी पेस्ट बनवून घेतली आहे. ती आपण तेलामध्ये छान परतून घ्यायची. नंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकले आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही ते बारीक पण करून घेऊ शकता. नंतर मग साधे आपले मसाले, हळद, लाल तिखट आणि गोडा मसाला आणि गरम मसाला टाकायचा. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि तो छान असा शिजवून घ्यायचा. त्यानंतर मग जे आपण वांगे आणि बटाटे चिरून घेतले होते ते टाकायचे. ते टाकल्यानंतर मग त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं. त्याला वाफवून घ्यायचं थोडंसं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं तुम्हाला जसं पातळ हवं आहे तसं. त्यानंतर मीठ आणि सांबार टाकून आपली भाजी तयार आहे.